आज श्री दत्तपीठ संस्थान श्री क्षेत्र देवगड गेल्या 14 दिवसांपासून आपल्या या भूमीमध्ये भगवान दत्तात्रयाच्या पवित्र आशीर्वादामध्ये तथा श्री समर्थ सद्गुरू श्री श्री बाबांच्या पवित्र सानिध्यामध्ये आपल्या सर्वांचा श्रद्धास्थान परमपूज्य प्रातःस्मरणीय सद्गुरू श्री बाबाजी पूज्य बाबाजींच्या मातोश्री श्री गुरु आईसाहेब यांचा पवित्र विधी गेल्या 14 दिवसांपासून या ठिकाणी संपन्न होतोय। आज याची सांगतीची घटिका परमपूज्य आचार्य महंत श्री कैलासजी महाराज यांच्या कार्याच्या चिंतनाने हा उत्सव समारोहाकडे जातो आहे। गेल्या या 14 दिवसांच्या कालखंडामध्ये विविध प्रकारचे धार्मिक आणि चांगल्या अशा प्रकारचे उत्सव पीठावरती संपन्न झाले। त्याचप्रमाणे उत्तुंग अशा प्रकारचा जनसागर गेल्या 14 दिवसांमध्ये या ठिकाणी पूज्य श्री बाबाजींना भेट घेऊन या ठिकाणी आपली भावना व्यक्त करून गेला। मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदानही झालं। त्यामध्ये सर्व धार्मिक सामाजिक राजकीय शैक्षणिक कृषी तथा विभिन्न क्षेत्रातील सर्व आदरणीय मान्यवर मंडळी देखील या ठिकाणी आली। सर्वांचा श्री समर्थ सद्गुरू श्री बाबा भक्त परिवार तथा श्री दत्त संस्थान श्री क्षेत्र देवगड संस्थान यांच्या वतीने आम्ही सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो। त्या निमित्ताने ज्या भजनी मंडळाने रोज भजनाचं सहकार्य केलं, रोज संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्या सर्व नियमांची कीर्तन पुष्प सेवा पार पाडली, ज्या सर्वांनी अन्नदान केलं आणि अशी बरीच मंडळी की ज्यांची सेवा दर्शनीय झाली आणि बरीचशी सेवा दर्शनीय झाली, अशा बऱ्याचशा विविध प्रकारच्या सेवा या काळामध्ये दिल्या गेल्या। त्या सर्व सेवांचं पूज्य बाबाजींवर श्रद्धा ठेवणाऱ्या सर्व श्रद्धाळू भाविकांनी आणि देवगड संस्थानाशी अनन्य साधर्म्य जोडून ठेवलेल्या सर्व श्रद्धाळू भाविकांचा आम्ही देवगड संस्थानच्या वतीने मनपूर्वक कृतज्ञता सादर करतो, अभिवादन करतो, त्यांची ऋणनिर्देश करतो। आणि आता उपस्थित सर्व भाविकांना सर्वांना कळकळीची विनंती आहे की आलेल्या प्रत्येक भाविकाने सद्गुरू श्री आईसाहेबांचा हा प्रसाद घेऊनच जावा। आलेली सर्व कीर्तनकार मंडळी, सर्व पीठाधीश वारकरी संप्रदायातील सर्व हरिभक्तीपरायण आदरणीय पूजनीय महाराज मंडळी, व्यासपीठावर उपस्थित सर्व आदरणीय टाळकरी मंडळी आणि सर्व पूजनीय संतांच्या चरणावरती आम्ही विनम्र भावाने वंदन करतो आणि सर्वांनी पूज्य मातोश्रीचा प्रसाद घेऊन जावा ही पूज्य बाबांच्या वतीने विनंती करतो। भोजनाचा जो नियोजित उत्सव पराक्रम आहे तो अन्नपूर्णा हॉलमध्ये होईल अशी विनंती सर्वांनी प्रसाद घेऊन जावा। श्री संतांचे माता चरणावरी साष्टांग हे दंडवत मातोश्रीच्या या वैकुंठ गमनाच्या निमित्ताने आज या सांगण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व पूजनीय प्रातःस्मरणीय संत महंत या सर्वांना आम्ही सर्व भक्तगण वंदन करतो। त्याचप्रमाणे सर्व पक्षातील सर्व नेतृमंडळी, अधिकारी, पदाधिकारी, आता उपस्थित असलेले विश्व हिंदू परिषदेचे सन्माननीय श्री दादा विजयजी, सर्व संघटनेचे अधिकारी पदाधिकारी या सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो। सर्वांची नावे घेता येणार नाही, सर्वांनी एकच आपण आपापलं काम करत राहावं। जो ज्याच्या काम करत असेल त्याची आवड आपल्या सर्वांच्या समोर पहिलं राष्ट्र असणं महत्वाचं आहे। राष्ट्राचा प्रेम आणि राष्ट्राची असलेली संस्कृती याच्याविषयी आपण जागृतीमध्ये स्वप्नावस्थेमध्ये जागृत असावं।
आणि आपण संतांनी ऋषीमुनींनी दाखवून दिलेल्या मार्गाने चालत राहावं. ज्या जागेवर आपला असतो वैकुंठ असे सद्गुरू समोर किसनगिरी बाबा खूप कष्ट केले. तिथे चोराला भीती वाटली अशी जागा आणि त्यांच्या तपस्येचे फळ आहे. तुम्ही आपल्या निमित्त माता आणि हे सर्व श्रद्धास्थान भक्तिस्थान बाबांनी मोठ्या कष्टाने तयार केलं. भगवान दत्तात्रयाला इथं विराजमान केलं. भगवान दत्तात्रयाने मुखातून आपल्याला सदैव संदेश देतात. देव आणि धर्म ह्या तिन्ही गोष्टी आपण सदैव अजून मन वादळ येत राहते. गारगार होत राहील. पूर महामहावीर आपला सगळं वाहून जाईल पण अस्तित्व वाहून देऊ नका. जिथे कुठे कचरा उडवणारा त्याला खळा आता आमचा मारमारी सुंदर कैलास बाबा वैकुंठवासी ज्यांना दत्तगिरी बाबा आणि सगळ्या गोष्टी तरी दिसायला आणि हात जोडले तर आपल्याला जे कोणी दंड करत असतील त्यांचे दंड हे आपण काळजी आज आपण गेल्या 14 माता भगिनी पुन्हा पाण्याचा विचार करतात आणि राज्यातून परराज्यातून सगळी मंडळी गेली. आई आता थोडं थोडं भाषेत बोलावं लागतं म्हणून तुमच्या भाषेत मला समजून सांगितलं. आई जरी बडबड बोलत असते, त्रास देत असते, वयावयाने शिव्या देत असते, तरी आमची बाबा विश्वनाथ बाबा तिथे शिव्या. आता घोले बाबा पण घोले बाबाने कधी राग केला स्वभाव म्हणून स्वभाव आणि आई वडिलांना शेवटपर्यंत सेवा संन्यासी आई वडिलांना देवा आता माझा त्याच्यामुळे जरी नियम सर्व हे बाजूला ज्यांनी आम्ही घडवलं आणि पहिले नंतर ज्ञान नंतर समाज तर गुरुगुरु आणि आपला धर्म आपली देशाची माणूस आज प्रत्येक वेगवेगळे विचार करते की भारताचा पुरुष प्रत्येक आणि प्रभू रामचंद्राने आचार्य सीता मातेने आम्हाला म्हणून ह्या देशामध्ये माणूस राम आहे, आणि दुर्दैव प्रभू रामचंद्राने प्राप्त करून द्यावी, त्यांचं जीवन मंगलमय करावं आणि त्यांच्या हातात खूप निर्हेतुकपणे राष्ट्रसेवा सातत्याने करावी
की भगवान दत्तात्रयाच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो. बरेच श्रेष्ठ महंत सर्वांना आपला विचार समोर मांडायचे उशीर झाला. सर्व संतांना आम्ही सहस्र प्रणाम करतो आणि आपण आला त्याबद्दल सर्व भक्तगणांच्या चरणी अभिनंदन करतो आणि महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन शब्दात विराम